सिडकोकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाशी खारघर परिसरात घरं बांधायला सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाला 29 लाख रुपये खर्च आला। मात्र सिडको हीच घरं 75 लाखांपर्यंत विकत असल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात समोर आलाय। विशेष म्हणजे हेच सिडको आमदार, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी पंचतारांकित गृहप्रकल्प उभारत असून त्यांच्या किमती सर्वसामान्यांना विकल्या जाणाऱ्या घरांपेक्षाही कमी आहेत। सिडकोच्या या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। तर अव्वाच्या सव्वा दर ठेवल्यानं सिडकोच्या घरांकडे आता नागरिकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली आहे। सिडकोच्या या कारभारावर प्रशासन काही कारवाई करणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। हे घर 35 लाखाला बनतं, ते घर हे 74 लाख 10,000ला विकतात। म्हणजे जवळजवळ 120 ते 100 ते 120% प्रॉफिट मार्जिन मध्ये विकतात। 10% 20% प्रॉफिट मार्जिन असतं तर गोष्ट वेगळी होती, पण सामान्य लोकांसाठी घरं बांधताना अफोर्डेबल हाऊसिंगच्या नावाखाली सिडको हे फक्त आणि फक्त महाग घरं विकतात आणि सर्वसामान्यांना न परवडणारी घरं विकतात। सिडकोनं ट्रक टर्मिनसच्या एक 14 एकर जागेवरती जो काही प्रोजेक्ट केलेला आहे, तो प्रोजेक्ट जर एखाद्या बिल्डरनं घेतला असता, त्या केसमध्ये ते 44 ते 45 लाखाला 1 BHK घर बिल्डरनं तिथं विकलं असतं। आता सिडकोला लँड कॉस्ट जी आहे ती नाही आणि नॉमिनल लँड कॉस्ट साठीचे काही पैसे जर त्यांनी लावले असते तर ती घरं त्यांनी 20 ते 25 लाखांमध्ये विकणं अपेक्षित आहे। जब लॉटरी निकाला था तो इन्होंने हैंडओवर का डेट दिया था हमको 2025, लेकिन अभी इन्होंने रिसेंटली रिवाइज जो रेरा में अपडेट डाला है तो वो 2030 है। सिडको ने इनिशियली जब वो लोग के लिए निकाला था तो 18,000 रुपये पर स्क्वायर फीट कॉस्ट था, लेकिन उनके रिकमेंडेशन के हिसाब से 17,000 उन्होंने कम कर दिया, यानी एक घर के पीछे 25 लाख रुपए उन्होंने रेट कम करा है और हमारे लिए 24,000 रुपये पर स्क्वायर फीट है। सिडकोकडून उगाच भरमसाठ किमती आकारल्या जात आहेत आणि माहिती अधिकारामध्ये हे सगळं समोर आलंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। विनायक पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, घरांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सिडको सारखी योजना आणली, पण आता हीच योजना, या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लुबाडण्याचं काम सुरू आहे। हा सगळा तुघलकी कारभार काय आहे? जर आपण पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून सिडको संस्था ही सर्वसामान्यांना, गोरगरिबांना स्वस्तातलं परवडणारं घर देण्यासाठी स्थापन केलेली होती आणि अपेक्षित सुद्धा तेच होतं। मात्र सिडकोने या उद्देशाला आहे तो पूर्णपणे हरताळ फासलेला आहे आणि खासगी बिल्डरना लाजवेल याच्यापेक्षा जास्त किमती या सिडकोने वाशीच्या घराच्या ठेवलेल्या आहेत। वाशी APMC जवळ सिडकोने 14 एकरवरती जो प्रोजेक्ट उभा केलेला आहे त्याच्यामध्ये 3,100 घरं ही सिडकोने बांधलेली आहेत आणि हीच घरं विकण्यासाठी जेव्हा लॉटरी काढली तेव्हा इथे 75, 80, 85 लाखापर्यंत आहे ती या किमती सिडकोने घराच्या ठेवलेल्या आहेत। त्या घराची जर साईज बघितली तर 322 चौरस फुटाची ही साईज आहे आणि या जर किमती आपण पाहिल्या 75-80 लाखाच्या तर साधारण ह्या 24-25 हजार प्रति चौरस फुटाला ही सिडकोने किमती ठेवलेल्या आहेत। या विरोधामध्ये काही लोक माहिती अधिकारात गेले होते आणि त्या माहिती अधिकारामध्ये सिडकोने जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये धक्कादायक आहे ते वास्तव समोर येताना दिसते। आपल्याबरोबर या ठिकाणी तो माहिती अधिकारामध्ये सिडकोचे काय प्रॉफिट आणि लॉसच्या सीट आहेत त्या समोर आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी सरळ दिलेलं आहे की DPR 3 मध्ये आहे ते खारघर वाशी या घर प्रोजेक्ट उभा करण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये 322 स्क्वेअर फीटाचा जो घर आहे अशी 3,100 घरं ही वाशीत उभारण्यात येणार आहेत आणि त्याचा जो इंजिनिअरिंग खर्च आहे तो 28,80,000 म्हणजे 29,000पर्यंत हा इंजिनिअरिंग खर्च आलेला आहे आणि त्याच्या पुढे नंतर जर ऍडमिनिस्ट्रेशन खर्च पाहिला, मार्केटिंग पाहिला किंवा इतर काही खर्च ऍड करून साधारण 35,14,000 रुपये हा या ठिकाणी रेट त्यांनी ठरवलेला आहे। इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने यापुढे आहे तो मार्केटिंग विभागाला जेव्हा हा सिडकोची घरं किती रुपयाला विकली जावीत हे ठरवण्यासाठी जेव्हा ते पुढे त्यांनी पाठवलं तेव्हा मार्केटिंग विभागाने थेट हेच रेट आहे ते साधारण ह्याच्यामध्ये 78-80 लाखापर्यंत हे रेट हे ठरवलेले आहेत। हे ठरवत असताना त्यांनी सध्या वाशीमध्ये सध्या मार्केट रेट काय चालू आहे तर 28,000 प्रति चौरस फीट हा पकडलेला आहे। मग
सिडकोने काय केलं की याच्यामध्ये अजून थोडंसं डिस्काउंट दिलं आणि 24,250 या ठिकाणी हा रेट पकडला आणि अशा पद्धतीने 322 चौरस फुटाचं घर हे 78 लाखाला हे गेलेलं आहे. त्यामुळे सिडकोने सरळ सरळ मार्केटची सध्या जी कॉस्ट आहे त्या कॉस्टला कम्पेअर आहे ती आपली घरं ही ठेवलेली आहेत. म्हणजे जर 14 एकर वरती हेच जर आपण ही 14 एकर जमीन कुठल्या खाजगी बिल्डरांनी विकत घेतली टेंडर मध्ये आणि जर त्यांनी स्वतः घरं बांधली तर त्या बिल्डराला 322 चौरस फुटाचं घर हे प्रॉफिट पकडून सर्व खर्च पकडून 50 लाखाला तो विकू शकतो. मात्र जर खाजगी बिल्डर हा या किमतीला विकू शकतो तर सिडकोने मग 80-85 लाखापर्यंत का किमती ठेवल्या अशा प्रकारची नाराजी आहे ते या घरधारकांना आहे. बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सरकार दरबारी दखल घेतली जाईल आणि सर्वसामान्यांना त्यांना परवडणाऱ्या दरात घर मिळेल अशी अपेक्षा आहे.